आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळशीबाग. तुळशीबाग म्हणजे मंडई वगैरे हा भाग असणार आहे. यामध्ये तुम्हाला यामध्ये तुळशीबागचे जे मेन रस्ता आहे ज्यामध्ये आपण ज्वेलरी किंवा बाकीचे मेकअपचे सामान पाहतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं, जे की सणासाठी सणा समारंभासाठी महत्त्वाचं आहे. डेकोरेशन, देवाचे आसन, गौराईच्या मूर्त्या आणि असं विविध प्रकारच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि खूप म्हणजे शेवटचा रविवार आहे कुठला, आता गणपती फेस्टिवल येतात तर इथे तुम्ही गर्दी बघा किती भयानक आहे. आणि जे देवाचे सामान घ्यायसाठी म्हणतात किंवा डेकोरेशनच्या सामानासाठी तुळशी पार्क आणि बुधवार पेठ मध्ये भयानक गर्दी असते, तर तीच गर्दी तुम्हाला दाखवण्यासाठी मिळाली आहे. चला तर मंडईकडे येत असताना असे विविध दुकानं आहेत ज्यामध्ये तुम्हाला फेटे, देवाचं लागणारं सामान, हरतालिकेसाठी लागणाऱ्या छोट्याशा मूर्त्या आणि पोळ्यासाठी लागणारे बैल अशी विविध गोष्टी पाहायला मिळतील. देवासाठी लागणारे अगरबत्ती, तेल, वेगवेगळे आसन, शेला अशा विविध गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच देवाची आसन आणि काही ठिकाणी पेनचे शाडू मातीचे गणपती सुद्धा तुम्हाला बघायला भेटते. एका ठिकाणी अशा वस्त्र सुद्धा होते. काय तुम्हाला आवडतात का अशी वस्त्र? मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. गौराई येत आहेत तर गौराईच्या ज्या बॉडी असतात त्या बॉडी, मुखवटे आणि त्यांची ज्वेलरी, त्यांचे साज हे सुद्धा खूप मिळत आहे. आणि आसन सोबतच फेटे वगैरे खूपच साऱ्यांना मिळत आहेत. आता एका ठिकाणी मी आले होते जिथे पितळाची अशा सुंदर मूर्त्या, दिवे आणि जे समया ह्या सगळं होतं. पाहायला खूप छान वाटत होतं. आणि सोबतच तिथे मुखवटे सुद्धा होते गौराईचे, इतके सुंदर काय सांगायचं. आणि तिथे पितळाचे मुखवटे सुद्धा होतात. काही ठिकाणी पितळाचे मुखवटे ठेवतात गौराईला, तर ते आणि समया तर इतक्या मोठ्या मोठ्या होत्या की अशा डिझाईनच्या, आणि खूप सुंदर चांगलं वाटत होतं. पण गर्दी आज रविवार असल्यामुळे भरपूर होती. आणि पुणे म्हटलं की गणपती उत्सव जरा जास्तच गर्दी असते. ह्या वर्षी अगदी जास्तच गर्दी वाटते. तुम्ही अनुभवली आहे का ही गर्दी? तरी कुठलाही सण असला ना जरा महिनाभर आधी शॉपिंग करणं योग्य ठरतं आपल्याला पुणेकरांना, कारण गर्दी भयानक होती. हे फेटे बघताय तुम्ही फक्त आणि फक्त 120 रुपयाला ही फेटे आहेत. इतके सुंदर होते. आणि जे मोठ्या साईजमध्ये घेतले तर ते 150 पर्यंत जातील. रांगोळीचे पण तुम्हाला विविध कलर, रांगोळीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या चाळण्या, वेगवेगळे शेप, असे नेम प्लेट्स, ज्या डिझाईन्स असतात, हे देवाची आसन, बाकीच्या गोष्टी तुम्हाला खूप काही मिळेल. मंडईच्या शेजारीच हे सगळे स्टॉल लागलेले असतात. आणि मंडईचं बाबूगेनूचे जे पार्किंग आहे तिथे सुद्धा एक तुम्हाला शॉपिंगचं खूप छान डेस्टिनेशन मिळेल. आता गणपती येत आहेत तर गणपतीची तयारी सुद्धा सुरू आहे खूप ठिकाणी. एवढ्या क्राऊडेड एरियामध्ये असून सुद्धा गणपतीची तयारी चांगली जोरशोरोमध्ये चालू आहे. दगडूशेठच्या गणपतीची सुद्धा तयारी मस्त सुरू होते. इथे एक नवसाचा गणपती आहे बाबूगेनू म्हणून. त्या गणपतीचं मी दर्शन घेतलं आणि शेजारी असलेल्या सगळ्या देवाचे सामान मिळतात ते तुम्हाला दाखवते. देवासाठी लागणाऱ्या विविध अशी हार, सगळं सामान म्हणजे कापसाच्या वातीपासून, तेलापासून, अगरबत्ती, सगळं 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 तुम्हाला इथे मिळून जाईल. तुम्हाला इव्हन लागणारे बाकीचे सुद्धा हवनसाठी लागणारं सामान सुद्धा एकाच ठिकाणी मिळून जाईल. तर ह्या सगळ्या लाईनमध्ये सगळी देवाची सामान, देवाची सामग्री मिळणारं ठिकाण आहे. तर तुम्ही नक्कीच इथून घेऊ शकता. कान्हाची ड्रेसेस तर काय सांगायचे, कृष्णाची खूप सुंदर होती. मला तर खूप आवडली. तर मंडईच्या शेजारी जिथे मंडईचा गणपती बसतात की नाही त्याच्या शेजारी तुम्हाला पूजेचे सगळे साहित्य मिळतील. आता तुम्हाला इथे सगळे दाखवते मी. जितकं तुम्हाला म्हणजे जे काही हवंय, एरवी पण पूजेचं जे सामान लागायचं असतं की नाही ते सगळं इथे मिळतं. आणि भरपूर भयानक गर्दी आहे. आणि सोबतच मंडईच्या असं तुम्ही पाहू शकता हरतालिकेसाठी लागणारे असे विविध हे आहेत. हे पीओपीचे आहेत का बैल? पूजेचं सगळं सामान तुम्हाला इथे भेटून जाईल. बैल पोळा आलाय तर त्याचे सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील.
एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. पूर्ण डिटेलमध्ये प्राइस सहित मी देऊ शकली नाही व्हिडिओ, कारण भयानक गर्दी होती आणि इतक्या गर्दीच्या ठिकाणी शूट करणं म्हणजे अशक्य काम आहे ते, पण तरी आम्ही ट्राय केलं. सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.